अजित पवार मुख्यमंत्री होतील हे केवळ स्वप्न राहणार. अजित पवारांना स्वीकारायचं की नाही हे जनता ठरवेल. शरद पवारांचा अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल. ते बोलल्या की दादा जर 5 वर्ष मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार घालणारे मी असेल, कारण बहीण म्हणून माझा हक्क जास्त आहे त्याच्यावर. ठीक आहे, असं आहे की हे स्वप्न आहे, ही काही घडणारी गोष्ट नाही. अजित पवारांनी स्वतःला संयुक्त राष्ट्राचे अध्यक्ष म्हणून घेतलं तरी हरकत नाही. अजितदादांनी स्वतःचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून केलेल्या उल्लेखावर शरद पवारांचा टोला. दादांनी आता एक पत्र लिहिलं जनतेला, त्यात राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी असा उल्लेख केला होता. माझी काय हरकत नाही. तुम्ही युनायटेड नेशनचा अध्यक्ष लिहिण्याची हरकत नाही, भारताचा अध्यक्ष लिहिण्याची हरकत नाही. पहाटेचा आणि 2 जुलैचा शपथविधी पवारांना न सांगता झाला. भुजबळांनी मुलाखतीमध्ये कबूल केलं. पवारांनी कधीही त्यांची विचारधारा सोडली नाही. सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषदेमधून माहिती. चा शपथविधी आणि 2 जुलैचा शपथविधी या दोन्ही गोष्टी आदरणीय पवार साहेबांना न सांगता केलेल्या आहेत. हे दोन्हीही निर्णय त्यांना अंधारात ठेवून घेतलेले आहेत असं काल त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. सुप्रिया सुळेंची इच्छा आम्ही पूर्ण करू, ते आमचे कामच. भुजबळांचं सुळेंच्या वक्तव्याचं स्वागत. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर बहीण म्हणून पहिला फुलांचा हार मी घालणार असं सुळे यांनी वक्तव्य केलेलं होतं. सुप्रिया ताई सुद्धा मला बहिणीसारखं किंवा मुलीसारखं, त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे आणि आम्ही ते करू. भाजपसोबत चला असा आग्रह काही नेत्यांनी धरला होता आणि त्याला कंटाळून शरद पवारांनी राजीनामा दिला. TV9 भुजबळांनी दिलेल्या मुलाखतीवर सुळेंचा खुलासा. आदरणीय पवार साहेबांची कधीही इच्छा नव्हती भारतीय जनता पक्षावर जायची आणि म्हणून ते त्यांच्या कालच्या त्यांच्या भाषणात आलेलं आहे. मला अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता. मी अध्यक्ष झाल्यावर भाजपसोबत जाण्याचा निर्णय करणार होते असं भुजबळ म्हणतात. पण मला ते अशक्य होतं. मी माझ्या वैचारिक भूमिकेशी ठाम होते. सुळेंचं स्पष्टीकरण. करणार होते का? हा प्रस्ताव होता का? हा प्रस्ताव होता. मी जर अध्यक्ष झाले असते तर पहिला निर्णय कुठला असता तर तो भारतीय जनता पक्षावर जायचा होता. तो मला करणं अशक्य होतं. भाजपसोबत जाण्याचा काही लोकांचा आग्रह होता, पण सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करावं हा भुजबळांचा प्रस्ताव होता. सुळेंनी तो स्वीकारला नाही, कारण त्यानंतरची भूमिका आम्हाला मान्य नव्हती. भाजपसोबत जायला आमची संमती नव्हती. पवारांचं स्पष्टीकरण. लोकांचा आग्रह याच्याबद्दलचा होता, ही गोष्ट आहे. सुप्रियाताईंना अध्यक्ष करावं हा प्रस्ताव सगळे भुजबळ अर्थात, पण त्यांनी स्वीकारला नाही. स्वीकारण्याचं कारणही नव्हतं, कारण त्याच्यानंतर पुढची जी स्टेप होती ती आम्हाला कोणाला म्हणत होतं. भुजबळ स्वतःला मुलाखतीमध्ये इतकं वाचवत का होते? सुळेंचा सवाल. पवारांच्या राजीनाम्यानंतर भुजबळांचाच कमिटी नको, अध्यक्ष राहण्याचा आग्रह. मग हुकुमशहा शरद पवार की भुजबळ? सुप्रिया सुळेंचा सवाल. जर तो माणूस तानाशाही असता तर त्यांनी कमिटी केली असती का? त्यांनी डायरेक्ट आदेश दिला असता की ही व्यक्ती होणार. आणि कमिटीला विरोध कोणी केला तर श्री छगन भुजबळांनी केला, त्यांच्या भाषणात जो ज्या चॅनलमध्ये दाखवला. सुप्रिया सुळे आणि अजितदादा भाऊ बहीण, पण त्यांना एक सेकंदही अजितदादा चालत नाहीत. अगदी घरातही ते नको. चंद्रशेखर बावनकुळेंचा सुप्रिया सुळेंना टोला. खरं तर त्यांना आता एका मिनिटाला अजितदादा चालत नाही, एका सेकंदाला घरातही चालत नाही आणि बाहेरही चालत नाही. आणि त्यामुळे मला वाटतं त्यांनी अजितदादांना अंडर एस्टिमेट करण्याकरता असं बोललं असावं.